राज्यातील तापमानात 25 एप्रिल रोजी लक्षणीय बदल पाहायला मिळणार असून उष्णता आणि पावसाचा दुहेरी प्रभाव राज्यभर जाणवण्याची शक्यता आहे। काही भागांमध्ये तीव्र उकाडा तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे। हवामान विभागाने परिस्थितीचा आढावा घेत 6 जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट आणि 10 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला। पाहुयात विभागानुसार हवामानाचा अंदाज। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। कोकण विभागातील ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये उष्णतेची तीव्रता वाढणार असून तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे। आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवणार असून नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना खबरदारी घ्यावी। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा अलर्ट आहे। विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या भागांमध्येही उष्णतेचा प्रभाव कायम राहणार आहे। इथं कमाल तापमान 38 ते 41 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकतं, तर किमान तापमान 25 ते 27 अंशाच्या आसपास राहील। त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे। पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला। या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तापमान 32 ते 35 अंशादरम्यान राहण्याची शक्यता असून वातावरण ढगाळ राहणार आहे। उत्तर महाराष्ट्रात मोठे बदल जाणवतील। नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगावमध्ये उष्णतेचा पारा चढलेला असून हवामान कोरडं राहील। कमाल तापमान 33 ते 39 अंशांच्या दरम्यान असेल। मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। इथे विजांसह पावसाची शक्यता असून तापमान 33 ते 36 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकतं। दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये कोणताही अधिकृत अलर्ट नसला तरी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। या भागात कमाल तापमान 34 ते 37 अंश तर किमान तापमान 23 ते 25 अंशांच्या दरम्यान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे।